तर पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कॉमन समस्यांपैकी एक समस्या म्हणजे थाय फॅट, मांड्यांवर वाढलेली अतिरिक्त चरबी. काही प्रमाणात मांड्यांवर चरबी महिलांसाठी उपयुक्त असते, कारण डिलिव्हरीसाठी कन्सीव्ह करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात मांड्यांवर चरबी असणं गरजेचं असतं. पण ही चरबी जास्त प्रमाणात वाढली तर महिलांमध्ये अनेक साऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात, आणि त्यामधल्या काही कॉमन समस्या आहेत त्या म्हणजे मांड्या एकमेकांवर घासल्या गेल्यामुळे तिथे जखमा होतात, इरिटेशन होतं. काही विशिष्ट पद्धतीचे ड्रेस जेव्हा महिला घालतात, कॅरी करतात, तेव्हा ते खूप जास्त जाडजूड तुलतुलीत मांड्यांमुळे त्यांना एम्बॅरेसिंग होऊ शकतं. दैनंदिन कामांमध्ये त्यांना अडथळा येऊ शकतो, पाय खूप जास्त दुखतात, उठताना बसताना त्रास होऊ शकतो, आणि असेच अनेक सारे समस्या त्यांना निर्माण होऊ शकतात. ह्या वाढलेल्या मांड्यांमुळे त्यांच्या गुडघ्यांवर, त्यांच्या अँकल्सवर सुद्धा दाब पडून तिथे सुद्धा पेन निर्माण होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता, योगा विथ प्राजक्ता चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आज काही खूप सोपे आणि इफेक्टिव्ह एक्सरसाइज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले, स्पेशली माझ्या महिला मैत्रिणींसाठी. पण काही पुरुषांची सुद्धा वाढलेली असेल चरबी, तर त्यांनी सुद्धा हे एक्सरसाइज केले तर त्यांच्या चरबी तर कमी होईलच, पण ह्या एक्सरसाइज मुळे आपल्या पायांमधली ताकद वाढणार आहे. ज्यांना खाली मांडी घालून बसता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा या क्रिया उपयुक्त होणार आहेत. हिप्सची, पोटावरची वाढलेली चरबी अतिशय सोप्या पद्धतीने बॅकवर झोपून आपण करणार आहोत. तर 10 चे 4 किंवा 5 रिपिटेशन करायचे. प्रत्येक क्रियेनंतर 5 ते 10 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आणि मगच पुढच्या क्रिया करायच्या. तुमच्या कपॅसिटीनुसार क्रियांचा अभ्यास करायचा. तर आता आपण ह्याची अधिक कारण बघून घेऊ. अनुवंशिकता, तुमची फॅमिली हिस्ट्रीमध्ये लोअर बॉडी पार्ट जर हेवी असेल तर ही समस्या तुमच्यामध्ये येऊ शकते. पण योग्य आहार, योग्य जीवनशैली आणि योग्य पद्धतीने व्यायाम केला तर ही समस्या नियंत्रणात येऊ शकते आणि ही समस्या आपण टाळू सुद्धा शकतो. तर अतिरिक्त चरबीयुक्त, फॅट असणारे पदार्थ, खूप जास्त कॅलरी असणारे पदार्थ खाणं, जंक फूड खाणं टाळा. खूप जास्त वेळ एकाच जागी बसणं टाळा. बैठ्या कामं करणाऱ्या महिलांमध्ये सुद्धा अशा पद्धतीची समस्या निर्माण होऊ शकते. थोड्या थोड्या वेळाने वॉक करा. रेग्युलर चालण्याचा व्यायाम करणं हा एक समस्येवर खूप छान आणि सोपा उपाय आहे. त्याचबरोबर आज जे मी एक्सरसाइज दाखवते ते तुमच्या डेली रुटीन मध्ये समावेश करून घ्या. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता लगेचच आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत. फक्त आधी पाठीवर झोपायचंय. दोन्ही हाताची बोटे इंटरलॉक करून डोक्याच्या खाली किंवा शरीराजवळ ठेवायचे. दोन्ही पाय समोर स्प्रेड करायचे. श्वास घेत राईट लेग अप, देन राईट लेग डाऊन, लेफ्ट लेग अप, या पद्धतीने अल्टरनेट लेग अप अँड डाऊन असे 10 चे 4 किंवा 5 रिपिटेशन करायचे. खूप सोप्या आणि इफेक्टिव्ह क्रिया असणार आहेत, त्यामुळे इझिली आपल्या मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला उपयोग होणार आहे. पुढची जी क्रिया आहे ती या पद्धतीने दोन्ही पाय जॉईन करायचे. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. इनहेल अप, एक्झेल डाऊन. तर दोन्ही पाय एकत्र घेऊन करणं ज्यांना शक्य नाहीये, गुडघ्यामध्ये ताट ठेवणं शक्य नाही, त्यांनी गुडघे थोडेसे बेंड करून केली तरी चालणार आहे, कमी काउंट केले तरी चालणार आहे. आता पुढची दोन्ही पाय असे वर घ्यायचे 90 डिग्री आणि लेग जास्तीत जास्त साईडला स्प्रेड करायचे. नंतर ही अशी पायाची कैची.
आताच्या आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटची आणि खूप जास्त इंटरेस्टिंग अशी क्रिया जी आपण करणार आहोत. त्यामुळे ओव्हरऑल लोअर बॉडी पार्टची आपली फॅट कमी करण्यासाठी आपल्याला खूप जास्त उपयोग होणार आहे. तर काय करायचंय, मून वॉक किंवा स्काय वॉक करायचंय. दोन्ही पाय असे 90 डिग्री आणि हे असं स्मॉल स्मॉल स्टेप्स अशा चालायच्या हवेत. खूप सोपे आहेत. तर इझिली 50, 60, 100 अशा स्टेप्स तुम्ही करू शकता आणि तुमची थाय फॅट बरोबर बेली फॅट सुद्धा कमी करण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे. तर मित्रांनो, इथेच आजचा आपला अभ्यास समाप्त झालेला आहे. ह्याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला रेग्युलर वॉच करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.